महायुतीमध्ये दोन आमदार रस्त्याच्या कामावरून भिडलेले आहेत। महायुतीमधला हा अंतर्गत वाद समोर येतोय। महायुतीमधलेच हे दोन आमदार प्रकाश सुर्वे हे रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करतात असा थेट आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी केलाय। पालिका आणि सुर्वे यांचं वागणं मान्य नाही असं म्हणत भविष्यात तीव्र संघर्ष करायचा इशाराही भातखळकरांनी दिलाय। महायुतीमधला अंतर्गत वाद समोर आलेला आहे। या भागातल्या एका रस्त्याच्या कामावरून दोन आमदार आमने सामने आलेले आहेत। माघाटने विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे हे याच्यामध्ये वेगवेगळे कारण आणून त्या ठिकाणी बाधा आणण्याचा प्रयत्न करत होते। मी असं म्हणत नाहीये 300 लोकांना आता हटवा, आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकची मोठी समस्या आहे। डीपी रोड आहे हा अख्ख्या उत्तर उपनगरला बेनिफिट देणारा डीपी रोड आहे। व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या मागणीवर त्या ठिकाणी व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर केलेला आहे। आणि तरीसुद्धा अशा प्रकारे प्रत्येक वेळेला काही ना काही कारणं आणून त्या ठिकाणी लोकांना अजिबात राहत मिळू द्यायची नाही। हे वागणं आम्हाला मान्य नाही, आणि त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी धरणं केलेलं होतं। येणाऱ्या काळात आणखीन मोठं आंदोलन आम्ही करू। आणि आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्याला अपडेट देत आहेत। सुशांत, निवडणुकीपूर्वीचा हा कलगीतुरा म्हणायचा का, नेमका काय प्रकार आहे? प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी आपापल्या भागात रस्सी चढाओढ करत असतो। कुठल्या ना कुठल्या कामांमध्ये आपापसात रस्सीखेची असतेच। तर ती आता दिसून येत आहे की शिवसेना शिंदे गटाचे जे आमदार आहेत प्रकाश सुर्वेंविरोधात भाजपचेच आमदार ज्यांची युती आहे तेच भातखळकर यांनी त्यांच्यावर आरोप केलाय की लोखंडवाला इथे तो म्हाडा 120 फूट डीपी रोड आहे, तर त्याबाबत तिथे काही त्या रोडबाबत रुंदीकरणाबाबत अडथळा निर्माण करायचा थेट त्यांनी असा आरोप केलेला, आणि त्याच्याबाबतचं स्टेटमेंटही त्यांनी दाखल केलेलं आहे। त्यामुळे आता हा जो वाद आहे हा विधानसभेत सुद्धा दिसण्यात येईल की एकमेकांवर सरशी करण्याचा प्रयत्न असेल, आणि दोन पक्षाचे ज्यांची युती आहे ते एकमेकांशी आता हा एकदम वाद उघड निर्माण झालेला आहे। नम्रता, सुशांत, महायुतीमधला हा कलगीतुरा कदाचित एकाच मतदारसंघातल्या उमेदवारीवरनं लागलेला असू शकतो? हो, नक्कीच। कारण त्याच्यात काय होते की एकाच ठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण करण्याचे ही जे काही प्रयत्न असतात त्यामुळे त्याच्यातून हे वाद असतात की आपले कार्यकर्ते किंवा एकाच विभागातून आपलं श्रेष्ठता दाखवणे किंवा अशा प्रकारचे याच्यातून ही वाद निर्माण होत असतात, आणि त्याच्यामुळे कामं किंवा तिकडची जी काही प्रोग्रेस असतात त्याच्यात ह्या अडथळे असे निर्माण करण्याचे वगैरे प्रकार घडत असतात। नम्रता, सुशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।